पावसाळा सुरू झाला आणि त्याचबरोबर सुरू होतात सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, अपचन, गॅस, पोटदुखी, सांधेदुखी आणि वारंवार होणारे संसर्ग. पण जर मी तुम्हाला सांगितलं की आपल्या स्वयंपाकघरातच असा एक आयुर्वेदिक चहा आहे जो शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करू शकतो, तर हा चहा कोणता आहे, तो कसा बनवायचा, कोणत्या वेळी प्यायचा, कोणाला प्यायचा नाही आणि लोक त्यामध्ये कोणत्या चुका करतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे असा एक गुप्त आयुर्वेदिक घटक जो हा चहा आणखी प्रभावी बनवू शकतो. नमस्कार मित्रांनो, आरोग्यम टिप्स चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. पावसाळा म्हणजे निसर्गाचं सौंदर्य, पण त्याचबरोबर अनेक आजारांचं निमंत्रण देखील. हवेत वाढलेली आर्द्रता, दूषित पाणी, कमी सूर्यप्रकाश आणि सतत बदलणारं तापमान या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. अनेक लोकांना या दिवसांमध्ये सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, पोटाचे विकार आणि अशक्तपणा जाणवतो. म्हणूनच आयुर्वेदामध्ये पावसाळ्यात विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो आणि त्यामधील सर्वात सोपा उपाय म्हणजे योग्य आयुर्वेदिक चहा. हा चहा कोणत्याही जादुई औषधासारखा 100 आजारांवर इलाज नाही, पण योग्य आहार आणि जीवनशैलीसोबत घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती, पचन आणि हंगामी त्रास कमी ठेवण्यास मदत करू शकतो. आयुर्वेदिक चहा म्हणजे काय? हा चहा म्हणजे साधा दुधाचा चहा नाही. यामध्ये अनेक औषधी मसाल्यांचा वापर केला जातो, जसे तुळस, आलं, दालचिनी, काळी मिरी, लवंग, वेलची आणि हळद. हे सर्व घटक शतकानुशतके आयुर्वेदामध्ये वापरले जात आहेत. हा चहा कसा बनवायचा? 2 ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये 5 तुळशीची पाने, 1 इंच आलं, 2 लवंगा, 2 वेलची, अर्धा चमचा दालचिनी, 4 काळी मिरी, चिमूटभर हळद. हे सर्व मंद आचेवर 10 मिनिटे उकळा. नंतर गाळा. चवीनुसार गूळ किंवा मध घालू शकता. मात्र लक्षात ठेवा, मध कधीही उकळत्या चहात घालू नका. चहा कोमट झाल्यावरच मध घाला. तुळशीचे फायदे. तुळस ही आयुर्वेदामध्ये अमृतासमान मानली जाते. ती रोगप्रतिकारक शक्तीला आधार देण्यास मदत करते. घशातील त्रास कमी करण्यास मदत करते. सर्दीमध्ये आराम मिळवून देऊ शकते. तसेच शरीरातील सूज कमी करण्यासाठीही उपयुक्त मानली जाते. आल्याचे फायदे. आलं म्हणजे नैसर्गिक औषध. पचन सुधारते. मळमळ कमी करण्यास मदत करते. शरीर उबदार ठेवण्यास मदत करते. घशातील खवखव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. दालचिनीचे फायदे. दालचिनीमध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. ती शरीरातील सूज कमी करण्यास मदत करू शकते. रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यास काही लोकांमध्ये मदत होऊ शकते. काळी मिरीचे फायदे. काळी मिरी इतर औषधी घटकांचे शोषण वाढवण्यास मदत करते. पचन सुधारते. कफ कमी करण्यास मदत करू शकते.
लवंगचे फायदे. लवंगमध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म आढळतात. दातदुखी, घसा दुखणे, तोंडातील दुर्गंधी यामध्ये काही प्रमाणात आराम मिळू शकतो. हळदीचे महत्त्व. हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन शरीरातील सूज कमी करण्यास मदत करणारे संयुग मानले जाते. त्यामुळे हंगामी आजारांमध्ये आधार मिळू शकतो. हा चहा कधी प्यावा? सकाळी रिकाम्या पोटी नाही, नाश्त्यानंतर किंवा संध्याकाळी, दिवसातून 1 ते 2 वेळा. जर तुम्ही गर्भवती असाल, स्तनपान करत असाल. कोणाला काळजी घ्यावी? गर्भवती महिला, लहान मुले, रक्त पातळ करणारी औषधे घेणारे, अल्सर असलेले रुग्ण यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा चहा घ्यावा. लोकांच्या सर्वात मोठ्या चुका. संपूर्ण दिवस हा चहा पिणे, जास्त आलं घालणे, अतिप्रमाणात मिरी वापरणे, रिकाम्या पोटी पिणे, साखर जास्त घालणे हे टाळा. जीवनशैली टिप्स. फक्त चहा पुरेसा नाही. गरम पाणी प्या, ताजे अन्न खा, ओले कपडे लगेच बदला, योग करा, पुरेशी झोप घ्या, हात स्वच्छ ठेवा. महत्वाची सूचना. हा चहा आरोग्यासाठी उपयुक्त पूरक उपाय आहे. तो कोणत्याही गंभीर आजाराचा उपचार नाही. ताप, श्वास घेण्यास त्रास, सतत खोकला किंवा गंभीर लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. मित्रांनो, निसर्गाने आपल्याला अनेक औषधी वनस्पती दिल्या आहेत. त्यांचा योग्य वापर केला तर अनेक हंगामी त्रासांपासून स्वतःचं संरक्षण करण्यास मदत होऊ शकते. आजपासून हा आयुर्वेदिक चहा योग्य प्रमाणात पिण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि नेहमी तरुण दिसत रहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू. आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.